Hello students. Today we discuss about the complex number. First we see the definition of complex number. We write here definition. A number is in the form of a plus bi. AB are real and value of I equal to square root minus 1 is known as complex number. See, we write the definition of complex number and what it say? A number is in the form of a plus bi is known as complex number. पण डेफिनेशन लिहिली कॉम्प्लेक्स नंबरची ती काय सांगते जर तुमचा नंबर a bi च्या फॉर्म मध्ये असेल कोणता फॉर्म a bi या फॉर्म मध्ये असेल तर त्या नंबरला आपण काय म्हणतो कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो आणि a च्या आणि a आणि b च्या व्हॅल्यू काय घेतो आपण रियल नंबर घेतो सगळ्यात आणि i च्या व्हॅल्यू काय सांगितली आपल्याला स्क्वेअर रूट मायनस 1 सांगितली असं जर असेल तर त्या नंबरला आपण काय म्हणणार आहे कॉम्प्लेक्स नंबर म्हणणार आहे सो आता कॉम्प्लेक्स नंबर डिनोट केले जातात इट इज denoted by z. It is denoted by z and it can be written as z equal to a plus bi. आता याच्यामध्ये आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यू काय असतात ते बघायचे फर्स्ट वी राइट द कॉम्प्लेक्स नंबर z equal to a plus bi. Here इथे आपण जे कॉम्प्लेक्स नंबर लिहिला z equal to a plus b आहे त्याच्यामध्ये a ला आपण काय म्हणतो रियल पार्ट म्हणणार आहे काय म्हणणार आहे a ला रियल पार्ट आणि b ला काय म्हणणार इथे आपण इमॅजिनरी पार्ट म्हणणार आहे काय म्हणणार आहे इमॅजिनरी पार्ट हे झाले तुमचे दोन्ही पार्ट a आणि b च्या मध्ये a ला काय म्हणणार आहे आपण रियल पार्ट आणि b ला काय म्हणणार आहे आपण जर a ची व्हॅल्यू 0 असेल सपोज a ची व्हॅल्यू 0 आहे तर तुम्हाला z इक्वल टू काय भेटलं तिथे bi भेटलं क्लियर z मध्ये a ची व्हॅल्यू काय तुम्हाला 0 पुट केली काय भेटला नंबर z इक्वल टू bi तर ह्या नंबरला काय म्हणायचं इट कॉल्ड इमॅजिनरी नंबर कधी तुमचा रियल पार्ट 0 असेल तर आता इमॅजिनरी पार्ट 0 असेल तर इमॅजिनरी पार्ट 0 असेल तर काय भेटतो तुम्हाला z इक्वल टू a भेटतोय क्लियर आता z इक्वल टू a असेल तर ह्या नंबरला काय म्हणायचं रियल नंबर इट कॉल्ड रियल नंबर सी वी रिपीट अगेन if real part is 0 we get the number z equal to bi and it called as imaginary number. If imaginary part is 0, we get the number z equal to a and it called as real number. बघा काय सांगितलं मी आताच जर तुमचा रियल पार्ट 0 असेल तर तुम्हाला कोणता नंबर भेटणार आहे z equal to bi हा कॉम्प्लेक्स नंबर भेटणार आहे आणि या नंबरला काय म्हणतो आपण इमॅजिनरी नंबर म्हणतो आणि जर तुमचा इमॅजिनरी पार्ट 0 असेल तुम्हाला नंबर कोणता भेटणार आहे z equal to a भेटणार आहे आणि या नंबरला काय म्हणणार तुम्ही रियल नंबर म्हणणार आहे हे झाले तुमचे रियल पार्ट इमॅजिनरी पार्ट बद्दलचा नंबर ओके इन डेफिनेशन द व्हॅल्यू ऑफ I is given which is in square root minus 1 see here so we taking the square of both sides what we get I square equal to minus 1 okay now we taking the cube of I so I raised to 3 so we use log indices which is log indices a raised to m into a raised to n equal to a raised to m plus n m plus n means I raised to 2 in plus 1 so I raised to 2 plus 1 that means I raised to 2 into I raised to 1 by using law of indices. बघा 3 ला काय केलं आपण 2 plus 1 मध्ये लिहिलाय 2 plus 1 म्हणजे काय I raised to 2 into I raised to 1 कशानुसार लिहिलं आपण या फॉर्म्युलानुसार लिहिलंय
a raised to m plus n असेल तर काय लिहितो आपण बेस सेम फक्त त्यांच्या पॉवरला सेपरेट करून लिहितो बघा बेस सेम पॉवरला सेपरेट करून लिहिलं झालंय आता इथे i² ची व्हॅल्यू आणि i raised to 1 ची व्हॅल्यू ऍज इट इज पुट करतो मी i² ची व्हॅल्यू काय दिली आहे -1 into i raised to 1 i raised to 1 तसंच ठेवा म्हणजे काय i आणि यांचं मल्टिप्लिकेशन काय आहे -i so we get the value of i cube. What is value of i cube is -i and value of i square is -1. Clear? Now we take the fourth power of I. काय केलं आपण इथे I चा fourth power घेतोय. Again we use the law of indices. A raised to m into a raised to n equal to a raised to m plus a. That means I raised to 2 plus 2. We write it 4 as 2 plus 2. So now we using law of indices. What we get? I raised to 2 into I raised to 2. A raised to m plus a equal to a raised to m into a raised to n. काय केलं आपण इथे I raised to 4 दिला होता. त्या I raised to 4 ला काय केलं आपण इथे लॉ ऑफ इंडायसेस यूज केला 2 plus 2 मध्ये लिहिलंय आणि त्यानंतर त्यांचा पॉवर सेपरेटली केला बघा a raised to m plus n equal to a raised to m into a raised to n. Okay, clear है? So now we put the value of I square from here. So what is the value of I square is -1. Put it here. So what you get? -1 into -1. So -1 into -1 plus 1. So what is the value of I raised to 4 is 1. Clear? So हे का बघितलं आपण कारण आपल्याला हे एक्झाम्पल मध्ये यूज करायचं आहे I square ची व्हॅल्यू I cube ची व्हॅल्यू आणि I raised to 4 ची व्हॅल्यू हे आपल्याला आताच जे नेक्स्ट एक्झाम्पल एक्सरसाइज मध्ये तिथे हे आपल्याला यूज करायचं आहे त्यामुळे आपण हे बघितलं ओके क्लियर आहे I square I cube I raised to 4 व्हॅल्यू फक्त लक्षात ठेवा I square ची व्हॅल्यू -1 I cube ची व्हॅल्यू -i I raised to 4 ची व्हॅल्यू 1. We see the first example. Find the value of I raised to 35. Example. Find the value of I raised to 35. Okay. Now we find the value of I raised to 35. So solution. Let we write it I raised to 35 equal to we write it 35 into addition 32 plus 5. So see here. So we write it 35 into 32 plus 3. 32 plus 3 35. We write it into in addition in 32 and 5. So we again use law of indices. I raised to 32 into I raised to 3. So we write here law of indices a raised to m plus n equal to a raised to m into a raised to n. Yeah? बघा आपण इथे कशी व्हॅल्यू काढायची आपण इथे I raised to 35 ची व्हॅल्यू काढायची मग आता I raised to 35 ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय केलं आपण 35 ला ऍडिशन मध्ये लिहिलं 32 plus 3 मध्ये क्लियर आता 32 plus 3 मध्ये लिहिल्यानंतर आपण पुढे काय केलं लॉ ऑफ इंडायसेस यूज केला a raised to m plus n equal to a raised to m into a raised to n. बघा इथे लिहिलं पॉवर सेपरेट बेस सेम आहे पॉवर सेपरेट केला त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिलंय I raised to 32 into I raised to 3 मध्ये लिहिलंय आता 32 चे मी फॅक्टर्स काढतो आणि ते फॅक्टर्स या स्वरूपात लिहितो I raised to 8 into 4 into I raised to 3. So we write it 32 into product 8 into 4. So 8 into 4 32. Clear? So we write 32 in 8 into 4 and remaining I raised to 3 as it is. So 8 into 4 we write I raised to 4 4 into 8 we write it I raised to 4 in bracket and 8 so into I raised to 3. बघा काय केलं आपण इथे I raised to 30 into I raised to I 3 होता मग या I raised to 32 ला मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिलं 8 into 4 मध्ये आणि हा I raised to 3 as it is. नेक्स्ट स्टेपला काय केलं आपण इथे 4 ब्रॅकेटच्या आतमध्ये घेतलाय आणि हा 8 ब्रॅकेटच्या बाहेर ठेवला 4 into 8 as it is तेच आहे मल्टिप्लिकेशनच आहे फक्त काय केलं 4 ला ब्रॅकेट मध्ये लिहिलं का लिहिलं मी I raised to 4 ला ब्रॅकेट मध्ये
कारण आपण जी I4 ची व्हॅल्यू होती ती आपल्याला इथे काय करायची आहे, पुट अप करायची आहे. We have given the value of I4. We find out few minutes ago. So what is the value of I4? Is 1 raised to 8 into I3. Okay? What is the value of I4? Is 1. We put it here. Okay? 1 raised to 8 is 1 into the value of I3. We find it few minutes ago. And what is the value of I3? Is minus I. So 1 into minus I, minus I. So value of I raised to 35 is minus 1. Okay, clear? बघा काय केलं आपण इथे, रिपीट करतो मी परत एकदा. I raised to 35 ला काय केलं आपण, 32 plus 3 मध्ये लिहिलंय, ऍडिशन मध्ये लिहिलं 35 ला. मग लिहिल्यानंतर काय केलं आपण, लॉ ऑफ इंडायसेस यूज केला. आणि लॉ ऑफ इंडायसेस यूज करून काय केलं आपण, a raised to m plus n असेल तर a raised to m plus a raised to n यामध्ये लिहितो आपण. मग a raised to m into a raised to n लिहिलंय. मग लिहिल्यानंतर काय केलं आपण, 32 ला अगेन मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिलंय 8 into 4. बघा I raised to 8 into 4. I raised to 8 into 4 means I raised to 32. आता 8 into 4 4 काय केलं आपण, ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहिला आणि 8 ब्रॅकेटच्या बाहेर लिहिला. चेंज काही झालेलं नाहीये, मल्टिप्लिकेशन ऍज इट इज आहे. 8 into 4 म्हणजे 32 आहे. सो I raised to 34 आहे. काय केलं आपण, 4 आतमध्ये लिहिलाय, ब्रॅकेटच्या बाहेर 8 लिहिला, 8 लिहिलाय आपण. पण आपल्याला इथे I raised to 4 ची व्हॅल्यू माहिती आहे. I raised to 4 ची व्हॅल्यू काय, 1. ती इथे पुट अप केली म्हणजे काय होईल आपल्याला, 1 raised to 8. I raised to 3 ऍज इट इज ठेवलं. आता 1 raised to 8 1 चा किती पॉवर घ्या, व्हॅल्यू काय येते, नेहमी 1च येते खाली. आणि इथे I raised to 3 I क्यूब होता, मग त्याची व्हॅल्यू लिहिली आपण. मग I raised to 3 ची व्हॅल्यू काय होती, मायनस I. आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं 1 into minus I which is minus I. So I raised to 35 ची व्हॅल्यू काय आली आपल्या इथे, -1 आली. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल इज फाइंड द व्हॅल्यू ऑफ I raised to 88. काय करायचं आपल्याला, I raised to 88 याची व्हॅल्यू काय त्याची आपल्याला इथे फाइंड आउट करायची. मग आता मी करतो, सोल्युशन मध्ये पहिल्यांदा I raised to 88 लिहितो. ओके, in last example I raised to 35 we write it into addition. So here we write it into multiplication. So 88, so we write it 88 2 into 44. What we write, 88 in multiplication 2 into 44. So again we write it 2 in bracket and 44 outside. So I raised to 2 into 44. But we find I square, the value of I square, and the value of I square is -1. So -1 raised to 44. And we know if -1's power is even, then -1's value is +1. And the -1's power is odd number, then -1's value is -1. So -1's power is 44. That means even number. So value of -1 is +1. Okay. Then the value of I raised to 88 is 1. So I repeat. काय दिलं आपल्याला, I raised to 88 दिलं होतं, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती आपल्याला. म्हणजे I raised to 88 ला काय केलं आपण, I raised to 2 into 44 मध्ये लिहिलंय. बघा 44 into 2 means 88. फक्त काय केलं, त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिलंय. आता मल्टिप्लिकेशन मध्ये केल्यानंतर काय केलं, त्याला या 2 ला ब्रॅकेट मध्ये लिहिलं आणि ब्रॅकेटच्या बाहेर 44 लिहिलं. इथे मल्टिप्लिकेशन आहे दोघांमध्ये पण हे लिहिल्यानंतर मला काय I स्क्वेअर ची व्हॅल्यू माहित होती. I स्क्वेअर ची व्हॅल्यू काय, -1. ती पुट अप करता आली इथे. मग -1 चा पॉवर काय भेटला, 44 भेटला. आणि आपल्याला -1 चा पॉवर जर इव्हन नंबर असेल, इव्हन नंबर मीन्स विच इज डिव्हिजिबल बाय 2. जर इव्हन नंबर असेल तर त्याची व्हॅल्यू म्हणजे -1 ची व्हॅल्यू काय येते, +1. आणि -1 चा पॉवर ऑड नंबर असेल तर व्हॅल्यू काय येते, -1. काय होती व्हॅल्यू, 44. म्हणजे काय होती, इव्हन नंबर होता. मग इव्हन नंबर असल्यामुळे -1 ची व्हॅल्यू काय आली, +1. सो I raised to 88 ची व्हॅल्यू किती आली आपली इथे, +1 आली. ओके, क्लियर. सो we stop here. Next part we see tomorrow.